सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे गुन्हे किंवा प्रकरणं अधिकाधिक वाढत चाललेली आहे आणि त्यातच एक भर पडलेली आहे ती म्हणजे मंत्री महोदय संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांबद्दल। ज्या महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत ती महिला फक्त एबीपी माझावर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे। काय नेमकी त्यांची भूमिका आहे, का त्यांनी आरोप केले होते आणि आता त्यांची पुढची पावलं काय असणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्या भगिनी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून ही चर्चा आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे प्रकरण आहे। आता सध्या तुमची भूमिका काय आहे, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही जी नोटीस पाठवलेली आहे त्याच्यावर पुढे तुम्ही कारवाई करणार आहात का? मी जे काही हे नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे। मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये। मला हा विषय इथे संपवायचा आहे। हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे। मी हा विषय आज इथे क्लोज करते। मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये। काय याच्या मागचं कारण काय? तुमच्यावर काय दबाव आहे का? कारण हे आहे की हे माझा पर्सनल मॅटर आहे आणि लोक हे मॅटर उचलून घेत आहेत। सर्वीकडे मीडियावर राजकारण होतंय। हो, राजकारण होतंय आणि हे माझा पर्सनल मॅटर आहे। मी कोणालाही या मॅटर मध्ये घेतलेलं नाहीये। तर हा माझ्या पर्सनल मॅटर मध्ये जे कोण हे मी क्लोज करते हा पूर्ण मॅटर। आज मी परत घेते आहे हा जो विषय तुम्ही नोटीस पाठवली होती ती परत घेत आहे? हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे। मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही। काय याच्या मागे काय कारण काय? तुमच्यावर कोणी दबाव आहे? परत तुम्हाला कोणी धमक्या दिलेल्या आहेत? कारण का तुम्ही ज्यांच्यावर आरोप केलेत ते मंत्री स्वतः सत्तेमध्ये आहेत, संजयजी शिरसाट, त्यामुळे कुठेतरी वेगळ्या प्रकारचा दबाव आहे का तुमच्यावर? नाही, मी हे माझ्या मनाने करते, मी स्वतः करते, माझ्यावर कोणाचा दबाव नाहीये। मग जेव्हा नोटीस दिली तेव्हा तुम्हाला याची कल्पना नव्हती का की एवढं मोठं प्रकरण होईल, राजकारण होईल, आरोप केले जातील? हे माझं पर्सनल आणि फॅमिली मॅटर होतं, पण हे लोक अपक्ष जे कोणी आहेत जे हे सगळं उचल धरतात हे माझं पर्सनल होतं। का मी तर कोणाकडे गेले नव्हते का मला न्याय द्या, ह्या गोष्टी ह्या माझ्या पर्सनल गोष्टी होत्या। म्हणून हे एवढं उधळ लोकांनी धरले आणि जे काही पण सोशल मीडियावर हे प्रकरण वाढवायचं काम करत आहेत का की मी तर कोणाला सांगितलेलं नाही। जे कोणी हे प्रकार करत आहेत, फोटो इथं तिथं शेअरिंग करत आहेत, मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। पण या सगळ्या प्रकरणामध्ये जे सत्तेतले मंत्री आहेत संजय शिरसाट, सध्या महायुतीचे सरकार आहे, त्यांच्यामध्ये ते मंत्री म्हणून काम करतात, तर त्यांची जी बदनामी आता जी झालेली आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या एका नोटीसमुळे सर्वच ठिकाणी आता सोशल मीडियावर त्यांची बदनामी होते आहे, आगामी काळात पण होऊ शकते, त्यामुळे हे प्रकरण कसं बघायचं? मी त्यांच्या सोबत आहे। मला त्यांनी आजपर्यंत मला काही परेशान केलेलं नाही। मला काही असं म्हणजे काही त्यांच्यापासून दबाव नाही। जे काही त्यांच्या मुलाचा माझा मॅटर होतं तो पर्सनल होता आणि हे आमचं घरगुती मॅटर होतं, हे वेगळंच होतं आणि हा विषय मी संपवलेला आहे। पण जे लोक जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत आहेत, ह्या मीडिया तो मीडिया हे सगळ्या गोष्टी करत आहे, ह्यानी मला प्रॉब्लेम होतोय का की हा मॅटर मी कोणाला मीडियाला दिलेला नाही। मी आज एबीपी माझ्यामध्येच आज मी पहिला माझी बाईट देत आहे, मी इंटरव्ह्यू देत आहे। याच्या अगोदर मी अजूनही कोणाला सांगितलेलं नाही ना, मी कोणाला इंटरव्ह्यू दिला की कशाबद्दल मी बोललेले, कारण मला आज हा विषय वापस घ्यायचा आहे। म्हणून मी सर्व सोशल न्यूजच्या माध्यमातून मी हे कळवते की मला हा मॅटर पुढे वाढवायचा नाहीये। मी हे क्लोज केलंय, फुल स्टॉप आहे हा। मी परत एकदा तुम्हाला विचारतो, हा फुल स्टॉप म्हणजे नेमका काय? तुम्ही जी नोटीस पाठवली ती परत घेणार आहात? मी नोटीस आणि तुम्ही काही परत लिहून देणार आहात? मी ही जो नोटीस पाठवलेली मी ते सगळा विषय म्हणजे त्यांच्यावर जे पण एलिगेशन केलेले मी ते परत घेत आहे आणि हा मी विषय आजच्या आज सगळं क्लोज करत आहे। मी काय अर्ज पाठवलं की मी वकील थ्रू नोटीस पाठवलंय, मी माझ्या वकिलाला सुद्धा सांगितलंय की या पुढे काही त्यांच्यावर पुढे केस वगैरे नोटीस त्यांना पाठवू नये। घेतलं म्हणजे काय तुम्ही परत लिहून देणार आहात? हा मी लिहून देणार आहे आणि आम्ही आपसमध्ये बसून मिटून हे सगळं मॅटर क्लोज करतोय। मला वाढवायचं नाहीये का की मलाही माझं पर्सनल लाईफ आहे, मला माझ्या लाईफमध्ये पुढे जायचंय, मला ह्यात गुंतवून पडायचं नाही। पण लोक याच्यामध्ये हा मॅटर खेचून घेतात म्हणून मला आज मजबुरीने होऊ लागलं राजकारण। हो, खांद्यावर बंदूक ठेवली जाते? हो, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला लागती। मी तर अर्ध कोणाला नेता वत्यांना ओळखत पण नाही, तरी पण जबरदस्तीचं ट्रोल होत आहे। माझी विनंती आहे
की तुमच्या घरी पण भांडणं होत असतील, तसं आमच्या सर्वांच्या घरी भांडणं होते, तर असं कृपया करून कोणाला महिलेला एवढं ट्रोल करू नये. पण एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला नोटीस पाठवली त्यावेळेला तुम्हाला ही कल्पना नव्हती का की एवढं सगळं प्रकरण होऊ शकतं, एवढं सगळं राजकारण होऊ शकतं, एका मंत्र्याच्या मुलाला तुम्ही नोटीस पाठवता? नाही, मला एवढ्या गोष्टीची कल्पना नव्हती. मला जे योग्य वाटलं की मी जे लिगल प्रोसेस केली पाहिजे मी त्या गोष्टींनी नॉर्मली केलं, पण लोकांनी एवढं उचलून धरलं हा मॅटर की मी माझ्याकडे शब्द नाहीयेत बोलायला. मला यावर अजून जास्त काही बोलायचं नाहीये, कारण की मी आज हा विषय पूर्ण क्लोज केलेला आहे. त्यांच्या विरुद्ध जे काही आहे मी क्लोज केलेलं आहे. माझ्या वकिलांनी पण मी त्यांना सांगितलेलं आहे यानंतर पुढे काही म्हणजे मीडिया सोशल माध्यमावर काय कसलाही व्हिडिओ टाकायचं नाही किंवा काही नोटीस झालेलं पोचलेलं काहीच करायचं नाही. हा आज मी फुल स्टॉप केलाय हे सगळ्या गोष्टी. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते ज्या महिलेने आरोप केलेले आहेत सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर. त्या महिलेने स्वतः एबीपी माझावर पहिल्यांदा कबुली दिलेली आहेत की मी जे आरोप केलेले आहेत ते मी सर्व आरोप मागे घेत आहे आणि नव्याने मी माझी कुठलीही तक्रार नसल्याचं ॲफिडेव्हिट हे कोर्टात लवकरच सादर करणार असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेली. त्यामुळे आगामी काळामध्ये संजय शिरसाट यांच्यावर सातत्यानं जे राजकारणातले आरोप होऊ लागलेले आहेत ते आता थांबणार का हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.